नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. तर 2 दिवसापूर्वी आपण अंडे ब्लॅक बॉक्सिंग केले होते. त्यानंतर आज आपण सकाळी अनबॉक्सिंग केलेली आहे. त्यामध्ये आपल्या ज्या अळ्या होत्या त्या पूर्णपणे हॅचिंग झालेल्या आहे. म्हणजे अंड्यामधून बाहेर निघलेल्या आहे. तर अंड्यामधून अळी बाहेर निघाल्यानंतर या पद्धतीने असते बारीक-बारीक. त्यानंतर अशा ट्रेमध्ये अळ्या एका ट्रेमध्ये जवळपास 50 अंडी पण जे आहे, तर या पद्धतीनं आता आपल्याला याला डिव्हाईड करायचं आहे. आता एक नॉर्मल 5% आपल्या अळ्या या अंड्यातून बाहेर यायच्या राहिल्या होत्या. त्यासाठी आपण एक कवळवणं असतं, त्यामध्ये एक 2 मिनिटं आपण त्यांना ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं ठेवल्यानंतर पूर्ण अळ्यांची आपली हॅचिंग होत असते. तर आता आपण प्रत्येक निळ्या ट्रेमध्ये एक व्हाईट ट्रे ठेवणार आहे, हॅचिंगचा ट्रे आणि त्यानंतर याच्यावर फीडिंग करणार आहे. आता हा जो पाला दिसतोय आपल्याला, ह्या प्लॉटवर आपण 300 बॅच घेतलेली आहे. 1 एकर पाला आहे. एका एकरामधून आपण 300 बॅच 100% काढू शकतो. या पद्धतीनं पाला आपल्या डोक्या लेवलच्या वरती गेलेला आहे. म्हणजे 5 ते 5.5-6 फुटापर्यंत पाला आता झालेला आहे. या पाल्याला आपण सेंद्रिय खताचा डोस केला होता. पाठीमागे आपण याचा व्हिडिओ पण टाकला होता. त्यानंतर हा जो पाला आहे, ही खाली 300 बॅच गेल्यानंतर या पाल्यावरती आपल्याला परत दुसरी बॅच घेता येईल. तोपर्यंत हा पाला पण आपल्या डोक्या लेवलपर्यंत येईल. आता याला सेंद्रिय खताचा जो डोस असतो, तर आपल्याला एक 2-3 दिवसानंतर आपल्याला या प्लॉटला टाकायचा आहे. हा पण पाला एकदम चांगला सुंदर झालेला आहे. आता ब्रशिंगसाठी जो पाला लागतो आपण, तो पाला या पद्धतीनं आपण फक्त शेंड्यापासून खाली जे 2 पानं असतात, सपोज हा जो पाला आहे, हे एक पान आणि हे एक पान, असे 2च पानं घ्यायचे असतात. जेवढा आपल्याला कवळा पाला देता येईल त्यामध्ये चीक असतो, तो चीक अळ्यांनी गेला पाहिजे. या पद्धतीनं व्हाईट व्हाईट दिसत असन, हा चीक आहे, हा चीक अळ्यांच्या पोटात गेला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीनं कवळे पानच द्यावं लागतात. या पद्धतीनं आपला ब्रशिंग झालेल्या अळ्या होत्या, त्यावरती आपण पाला कट करून नेट टाकली ट्रेवरती या पद्धतीनं आणि त्यावरती आपण कट केलेला पाला यावरती टाकून दिला. ही आपली ब्रशिंग नंतरची पहिली फिडिंग आहे. आता कॅमेऱ्यामध्ये दिसत का नाही, हे बघा छोट्या छोट्या अळ्या वरती पाला खाण्यासाठी येऊ राहिलेल्या, हे बघा. तर या पद्धतीनं चॉकीची आपली आजपासून सुरुवात झालेली आहे.